नमस्कार, मी पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं मॉम्स लर्निंग लॅबमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। तर आज जो आपला टॉपिक आहे तो खरंच खूप इम्पॉर्टंट आहे। आपण पाठीमागच्या एका व्हिडिओमध्ये बेसिक 3 टेन्स कोणते असतात किंवा बेसिक 3 काळ इंग्लिशमध्ये कोणते असतात ते पाहिलेलं आहे। तर बेसिक 3 काळ असतात पास्ट, प्रेझेंट आणि फ्युचर। म्हणजे पास्ट म्हणजे भूतकाळ, प्रेझेंट म्हणजे वर्तमान काळ आणि फ्युचर म्हणजे भविष्यकाळ। पण याचे देखील सबटेन्स असतात। म्हणजे आणि हे जे सबटेन्स आहेत ते खूप इम्पॉर्टंट आहेत। याच्यामध्ये ऑलमोस्ट सगळं ग्रामर इंग्लिशचं आपलं कव्हर होतं। तर पास्ट टेन्सचे असतात 4, प्रेझेंट टेन्सचे असतात 4 आणि फ्युचर टेन्सचे असतात 4। तर ते आता कसे सेंटेन्स फॉर्म करायचं आणि हे कसं समजायचं की हा कोणता काळ आहे हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर सर्वात आधी आपण सुरू करूया पास्ट टेन्स पासून। पास्ट टेन्सचे 4 जे काळ असतात ते आहेत पास्ट सिंपल, पास्ट कंटिन्युअस, पास्ट परफेक्ट, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस। आता जर तुम्ही याचं नाव पाहिलं की जे पास्ट सिंपल किंवा पास्ट कंटिन्युअस किंवा पास्ट परफेक्ट कंटिन्युअस, तर याच्यातूनच तुमच्या खूप गोष्टी लक्षात येतील की याच्यामध्ये सेंटेन्स फॉर्म कसं करायचं किंवा आपण कोणत्या काळाबद्दल आणि काय बोलत आहोत। तर पास्ट टेन्स म्हणजे भूतकाळ, म्हणजे घडून गेलेल्या गोष्टी। तर पास्ट सिंपल याच्यामध्ये आपण मोस्टली लक्षात घेतो वर्ब म्हणजे क्रियापद कोणतं आहे। तर इथे डू हे मेन क्रियापद जे आहे त्याचं पास्ट पार्टिसिपल काय असतं, डिड। ठीक आहे, म्हणजे भूतकाळात वापरलं जाते। तर पास्ट सिंपल मध्ये डूचं काय होतं, डिड। म्हणजे आपल्याला फक्त डूला डिड केलं की हे सिंपल झालं, करेक्ट। पास्ट सिंपल झालं म्हणजे आय डिड माय वर्क, मी माझं काम केलं। ठीक आहे, म्हणजे हे काम झालेलं आहे आणि हा इतका सिंपल सेंटेन्स असतं जे पास्ट सिंपल टेन्स मध्ये यूज करतात। याच्या नावावरून आपण या गोष्टी लक्षात ठेवायच्या। आय डिड माय वर्क, माझं काम झालं किंवा मी माझं काम केलं। नेक्स्ट इज पास्ट कंटिन्युअस। कंटिन्युअस म्हणजे काय की तर हे प्रोसेसमध्ये चालू आहे। हे जे काही काम आहे हे प्रोसेसमध्ये चालू आहे, हे पूर्ण झालेलं नाही पण भूतकाळाच्या प्रोसेसमध्ये चालू आहे। तर भूतकाळामध्ये आपण काय करतो, एक वचनीसाठी वॉज आणि अनेक वचनसाठी व। तर इथं एक वचन आहे, आय म्हणजे मी एकटीच आहे आणि वॉज। ठीक आहे, वॉज आपण कशासाठी यूज करतो, एक वचनसाठी। आय वॉज डुईंग माय वर्क। आता आयएनजी कधी येतं, क्रियापदाबरोबर आयएनजी म्हणजे वर्ब प्लस आयएनजी हा फॉर्म कधी यूज केला जातो वर्बचा, तर जेव्हा प्रोसेस कंटिन्यू आहे, म्हणजे हे काम कंटिन्यू होत चाललेलं आहे पण ते भूतकाळात होते म्हणून आपण इथे वॉज यूज केलं। आय वॉज डुईंग माय वर्क म्हणजे मी माझं काम करत होते किंवा मी माझं काम करत होतो। ठीक आहे, हे असं। आता सिंपल म्हणजे झालेले सिंपल सेंटेन्स आहे, कंटिन्यू पास्ट कंटिन्यू म्हणजे भूतकाळात काम चालू आहे। अशा वेळेस आय वॉज डुईंग माय वर्क म्हणजे मी माझं काम करत होतो। नेक्स्ट इज पास्ट परफेक्ट। परफेक्ट म्हणजे काय असतं, परफेक्ट। ठीक आहे, जिथे सगळं काम कंप्लीट झालेलं आहे। तर परफेक्ट मध्ये मोस्टली आय हॅड आणि वर्ब 3 यूज करतात, V3 थर्ड फॉर्म ऑफ वर्ब। मीन्स आय हॅड डन माय वर्क। आता डू, डिड आणि डन असतं। डू इज वर्ब फर्स्ट, वर्ब सेकंड इज डिड आणि वर्ब थर्ड इज डन। हॅड, हॅव, हॅज, हॅड ह्याच्यानंतर नेहमी डन येतं। आय हॅड डन माय वर्क। ठीक आहे, म्हणजे मी माझं काम कंप्लीट केलेलं आहे। इथे पूर्ण तुम्हाला श्युअरिटी मिळते, तुम्ही कोणाला तरी अश्युअर करता की माझं काम मी पूर्ण केलेलं आहे आणि ते झालेलं आहे। ठीक आहे, नेक्स्ट इज पास्ट परफेक्ट कंटिन्युअस। पास्ट परफेक्ट म्हणजे परफेक्ट लक्षात घ्या तुम्ही, परफेक्ट म्हणजे काम झालेलं आहे किंवा काम कंप्लीट करण्याची अश्युअरिटी किंवा ॲश्युरन्स आपण कोणाला तरी देत आहोत, पण ते काम चालू देखील आहे। म्हणजे काय लिहिणार, हॅड कधी यूज करतात, भूतकाळात। आय हॅड बीन डुईंग माय वर्क। ठीक आहे, मी माझं काम करत असेन तेव्हा, पण ते कंप्लीट होण्याचा ॲश्युरन्स इथेही आहे पण ती प्रोसेस चालू आहे कारण हे कंटिन्युअस चालू आहे। तर बेसिकली जेव्हा भूतकाळाबद्दल आपल्याला कोणतीही गोष्ट बोलायची असती किंवा कंप्लीट झालेलं काम किंवा परफेक्ट काम किंवा काम चालू आहे, प्रोसेस चालू आहे, ह्या गोष्टी ह्या 4 काळांनी आपण कम्प्लिटली एक्सप्लेन करू शकतो। तर पास्ट टेन्सचे म्हणजे भूतकाळाचे 4 सबकाळ आहेत, पास्ट सिंपल, पास्ट कंटिन्युअस, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस। करेक्ट, हे एवढं इझी आहे। तर तुम्ही हा एक असा चार्ट बनवा, त्याच्याशी रिलेटेड सेंटेन्स फॉर्म करा आणि ते सेंटेन्स ब्रेक करून किंवा डिवाइड करून
तुम्ही ह्या गोष्टी खूप सोप्या पद्धतीने शिकू शकता. मोस्टली इम्पॉर्टंट असतं की वर्ब हे तुमचं कोणत्या फॉर्ममध्ये आहे त्याच्यावरून तुम्ही कोणता टेन्स आहे हे खूप चांगल्या पद्धतीने समजू शकता. तर आपण नेक्स्ट घेऊयात फ्युचर टेन्स. ठीक आहे, नेक्स्ट आपण घेऊयात फ्युचर टेन्स. आता फ्युचर टेन्स म्हणजे काय असतं? भविष्यकाळ, होऊन गेलेल्या गोष्टी, होणाऱ्या गोष्टी म्हणजे फ्युचर टेन्स म्हणजे भविष्यकाळ. तर सेम जसे पास्ट टेन्स मध्ये सिंपल, कंटिन्युअस, परफेक्ट आणि परफेक्ट कंटिन्युअस असतं, सिमिलरली तसंच भविष्य काळामध्ये फ्युचर सिंपल, फ्युचर कंटिन्युअस, फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस हे असतं. तर सिंपल, जेव्हा भूतकाळासाठी आपण मोस्टली काय यूज करतो? विल सिंग्युलरसाठी, शॅल पण सिंग्युलरसाठी फक्त आय आणि वी यूज सोडून आपण शॅल यूज करतो. तर फ्युचर सिंपल म्हणजे सिंपल आहे, त्याच्यात आपण सांगितलं की मी माझं काम केलेलं आहे. याच्यात आपल्याला सांगायचं आहे की मी माझं काम करेन, मीन्स आय विल डू माय वर्क. सिंपल, ह्याच्यामध्ये डू हे वर्ब 1 असं यूज केलेलं आहे, सिंपल सेंटेन्स आहे. आता कंटिन्युअस म्हणजे भविष्य काळात काम करण्याची प्रोसिजर चालू आहे. अशा वेळेस आपण काय लिहिणं आहे? आय विल बी. विल काय यूज करतो आपण? भविष्य काळामध्ये डुईंग. मी तुम्हाला काय सांगितलं की जेव्हा कंटिन्युअस वर्क असतं तेव्हा वर्ब बरोबर आपण ING यूज करतो. आय विल बी डुईंग माय वर्क. नेक्स्ट फ्युचर परफेक्ट म्हणजे फ्युचरमध्ये हे काम झालेलं आहे. परफेक्ट म्हणजे डन. डन आपण केव्हा म्हणतो? की झालेलंच आहे, म्हणजे हे काम होऊनच गेलेलं आहे. दिस इज द वर्ब 3. हे वर्ब 3 असतं, थर्ड फॉर्म ऑफ वर्ब. जेव्हा यूज केलेलं असतं तेव्हा ते काम परफेक्टली झालेलं असतं. आणि विल हे आपण कशामध्ये यूज करतो? फ्युचर टेन्स मध्ये. म्हणून फ्युचर परफेक्ट इथे काम झालेलं आहे कारण आपण वर्ब 3 यूज केलेला आहे, डन, आणि फ्युचर मध्ये आहे म्हणून विल. आय विल हॅव डन माय वर्क म्हणजे मी माझं काम करेनच किंवा करत असेनच. नंतर फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस. आता फ्युचरमध्ये हे काम चालू आहे, सेंटेन्स आहे पण कंटिन्यू चालू आहे, हे काम करण्याची प्रोसिजर चालू आहे किंवा हे एका प्रोसेसमध्ये आहे. मग आपण काय लिहिणार? विल आपण यूज करतो फ्युचरसाठी, इथे फ्युचर कंप्लीट झालं. परफेक्ट कंटिन्युअस, हॅव बीन डुईंग म्हणजे मी माझं काम करतच असेन. मी फ्युचरमध्ये आय विल हॅव बीन डुईंग माय वर्क म्हणजे मी माझं काम करतच असेन. म्हणून इथे आपण करतच असेन हे कॉन्फिडेंटली सांगत आहोत, प्लस कंटिन्यू ही असेल का म्हणजे ती प्रोसिजर चालू आहे. म्हणून अशा वेळेस आपण लिहितो आय विल हॅव बीन डुईंग माय वर्क. सिम्पली जसं आपण पास्ट टेन्स मध्ये पाहिलं तसंच फ्युचर टेन्स म्हणजे असतं भविष्यकाळ. भविष्यकाळाचे देखील 4 सब टेन्स असतात: फ्युचर सिंपल, फ्युचर कंटिन्युअस, फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस. फ्युचर सिंपल म्हणजे एक सिंपल वाक्य की ज्याच्यामध्ये एम इज आर यूज करतो आपण प्रेझेंट टेन्स मध्ये, वॉज वर यूज करतो आपण पास्ट टेन्स मध्ये, आणि फ्युचर टेन्स मध्ये शाल विल यूज करतो. याच्यामध्ये वर्ब 1 यूज केलं जातं, याच्याबरोबर ING, ED, S यापैकी काहीही यूज केलं जात नाही, म्हणून त्याला एक सिंपल सेंटेन्स असं म्हटलं जातं. नेक्स्ट इज फ्युचर कंटिन्युअस म्हणजे कंटिन्युअसली हे काम चालू आहे पण भविष्य काळात चालू आहे असं आपण कोणाला तरी सांगत आहोत की चालू असणार आहे, म्हणून आपण आय विल बी डुईंग माय वर्क असं लिहिलं. फ्युचर परफेक्ट म्हणजे हे काम परफेक्टली झालेलं आहे म्हणून आपण इथे वर्ब 3 यूज केलं, दॅट इज डन. आय विल हॅव डन माय वर्क. नेक्स्ट इज फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस मीन्स आय विल हॅव बीन डुईंग माय वर्क. आता आपण नेक्स्ट टेन्स बघूयात, मेन टेन्स, दॅट इज प्रेझेंट टेन्स. प्रेझेंट टेन्स हा मेन टेन्स आहे आणि त्याचे 4 सब टेन्स. करेक्ट. तर प्रेझेंट टेन्स म्हणजे वर्तमान काळातल्या गोष्टी. प्रेझेंट टेन्स हे 4 सब टेन्स मध्ये पुन्हा डिवाइड केले जातात: प्रेझेंट सिंपल, प्रेझेंट कंटिन्युअस, प्रेझेंट परफेक्ट अँड प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस. करेक्ट. तर प्रेझेंट सिंपल मध्ये काय असतं? आय डू माय वर्क. डू हे काय प्रेझेंट मध्ये आपण यूज करतो, डिड आपण भूतकाळामध्ये यूज करतो. करेक्ट. आय डू माय वर्क मी माझं काम करत आहे. प्रेझेंट कंटिन्युअस म्हणजे मी तुम्हाला सांगितलं की ING म्हणजे वर्ब बरोबर ING आलेला आहे म्हणजे हे काम चालू आहे. आय एम डुईंग माय वर्क मी माझं काम करतच आहे किंवा काम चालू आहे, ती प्रोसेस चालू आहे, म्हणून आपण लिहिलं आय एम डुईंग माय वर्क. प्रेझेंट परफेक्ट म्हणजे वर्तमान काळात परफेक्टली हे काम झालेलं आहे कारण आपण वर्ब 3 यूज केलेला आहे इथे.
म्हणून आय हॅव डन माय वर्क. हॅव, हॅज, हॅड नंतर नेहमी डन येतं. म्हणून आय हॅव डन माय वर्क दॅट इज प्रेझेंट परफेक्ट, म्हणजे परफेक्टली हे काम झालेलं आहे. नेक्स्ट इज प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस, म्हणजे परफेक्टली हे काम होत आहे आणि ह्याची प्रोसिजर चालू आहे. मीन्स आय हॅव बीन डुईंग माय वर्क. तर अशा प्रकारे या 3 चार्टमध्ये, फक्त 3 चार्टमध्ये तुमचे 12 काळ म्हणजे 12 टेन्स इंग्लिशचे विथ एक्झाम्पल, विथ प्रॉपर एक्सप्लेनेशन कंप्लीट होतात. तर जेव्हा तुम्हाला हे इंग्लिश बोलण्यासाठी शिकायचं आहे तेव्हाही तुम्ही हे 3 चार्ट प्रेफर करू शकता. आणि जेव्हा तुम्हाला मुलांना शिकवायचं आहे तेव्हा तुम्ही वर्ब कसे ब्रेक करू शकता किंवा वर्ब बरोबर ING, ED, S ह्या सगळ्या गोष्टी कशा यूज करायच्या हे सगळं मुलांना या चार्टद्वारे समजावू शकता. जर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल, तुम्हाला प्रोडक्टिव्ह वाटला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्स बरोबर प्लीज शेअर करायला विसरू नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.